पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा सर्व रेशनधारकांना येणाऱ्या 10 जून 2026 पासून रेशन कार्डवरती 9,000 रुपये आणि रेशन कार्डवरती 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। बघा रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जायचे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरील गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे नव्हते। त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांचे आरोग्य सुधारले पाहिजे, रेशनधारकांचे जीवन हे सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक रेशन कार्डवरती रेशनधारकांना 9,000 रुपये आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये आणि प्रत्येक महिन्याला या 10 वस्तू मोफतपणे मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आणि त्याच्यासोबत 9,000 रुपये सुद्धा मिळून जातील। तर बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि ते गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे नव्हते। रेशन कार्डवरील मिळणारा जो गहू होता, मिळणारे जे तांदूळ होते तर त्या तांदळाचा भात चांगल्या पद्धतीने शिजत नव्हता आणि रेशन कार्डवरील जे गहू दिले जात होते तर ते गहू चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे नव्हते। यासोबत त्या रेशन कार्डवरील गव्हामध्ये आणि तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये लक्षात आलेले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता रेशनधारकांना रेशन कार्डवरती चांगल्या क्वालिटीचा गहू चांगल्या क्वालिटीचा तांदूळ दिला जाणार आहे, परंतु रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नाहीत। यासोबत रेशन कार्डवरती 9,000 रुपये आणि 10 वस्तू दिल्या जाणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशनधारकांना काय करावे लागणार आहे तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, रेशनधारकांना राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध पेन्शन योजना सुरू केलेल्या होत्या। अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना, यासोबत राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी, पीएम किसान योजना, पीक विमा योजना अशा प्रकारच्या योजना राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी सुरू केलेल्या होत्या। परंतु राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते। ना रेशनधारकांना कधी पेन्शन मिळालेले होते, ना रेशनधारकांना कधी या अशा प्रकारच्या वस्तू मिळालेल्या होत्या। बघा, भरपूर दिवसांपासून रेशनधारक सरकारकडे मागणी करत होते की तुम्ही सर्वांसाठी पेन्शन सुरू केलेले आहे, फक्त रेशनधारकांना कोणतीही पेन्शन सुरू केलेली नाही। याचाच विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पत्र पाठवलेले होते। आता मोदी साहेबांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी अखेर 2 मागण्या आता पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। रेशनधारक भरपूर दिवसांपासून मागण्या करत होते की आम्हाला तुम्ही पेन्शन सुरू करा, आम्हाला तुम्ही रेशन कार्डवरती गहू तांदूळ देत आहेत तर या गहू तांदळासोबत आम्हाला काही किराण्याच्या वस्तू द्या, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल। परंतु मागच्या काही दिवसांपासून सरकारकडे पैशाची कमतरता होते। सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांना सोडायचे होते, सरकारला दुसऱ्या योजनांकडे सुद्धा बघायचे होते। त्यामुळे सरकारने रेशनधारकांसाठी सरासरी 5 वर्ष कोणताही निर्णय घेतलेला नव्हता। परंतु अखेर आता 5 वर्षानंतर रेशनधारकांसाठी 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत। रेशनधारकांची पहिली मागणी होती की आम्हाला रेशन कार्डवरती पेन्शन द्या आणि रेशनधारकांची दुसरी मागणी होती की आम्हाला रेशन कार्डवरती काहीतरी मोफत वस्तू द्या। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर रेशनधारकांना आता जून महिना सुरू होऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत। जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड मान्सूनचा पाऊस होत असतो, कारण मान्सूनची सुरुवात झालेली आहे। तर या मान्सूनच्या पावसामुळे रेशनधारकांना रेशन दुकानामध्ये जाणं शक्य होत नसतं, गहू तांदूळ आणणं सुद्धा शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना तुम्हाला
तुम्हाला आता घरपोच रेशन धान्य देण्याचा निर्णय झालेला आहे आणि तुम्हाला रेशनधारकांनो एकदाच आता 3 महिन्याचे रेशन धान्य देण्यात येणार आहे। विचार करायला गेला तर मागच्या वर्षी म्हणजेच 2025 सालामध्ये तुम्हाला एकदाच 3 महिन्यांचे रेशन हे पावसाच्या अभावामुळे देण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीने आता या 2026 सालामध्ये एकदाच 3 महिन्याचे रेशन धान्य प्रत्येक रेशन कार्डवरती मिळणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्ही याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात। बघा 10 जून पासून रेशन कार्डवरती 9,000 रुपये आणि ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना राज्यातील सर्वच रेशनधारकांना या रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। कारण राज्यामध्ये असे पण काही रेशनधारक आहेत की त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे। तर पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। राज्यातील फक्त पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या रेशनधारकांना हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण पांढरे रेशनधारकांना याच्यामधील कोणताही लाभ मिळणार नाही। फक्त राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांनाच हे लाभ मिळणार आहेत। बघा आपल्या राज्याचा निर्णय हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब घेत असतात आणि आपल्या केंद्राचा निर्णय हे पंतप्रधान मोदी साहेब घेत असतात। तर रेशनधारक हे केंद्राचे रहिवासी आहेत, म्हणजेच विचार करायला गेला तर मोदी साहेबांकडून हा निर्णय घेण्यात आलेला होता। आता हा निर्णय राज्यामध्ये सुद्धा लागू होत आहे। राज्यातील सरासरी 52 लाखांपेक्षा अधिक रेशनधारकांना याचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये आता होणार आहे। बघा रेशनधारकांना सरकार तुम्हाला रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ देत असता, सरकार तुम्हाला रेशन कार्डवरती घरे सुद्धा देत असता, सरकार तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती दुसऱ्या योजनांचा लाभ सुद्धा देत असतं। म्हणजेच तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सरकार दवाखान्याचा खर्च सुद्धा मोफत करत असता। म्हणजे सांगायचं म्हटलं तर रेशन कार्ड असणं हे अत्यंत गरजेचं आहे। परंतु ते रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल तर फायदा आहे, पांढरे रेशन कार्ड असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा मिळत नाही, ना कोणती सरकारची योजना ना कोणत्या सरकारच्या वस्तूंचा लाभ तुम्हाला मिळत नसतो। त्यामुळे पिवळे रेशन कार्ड असेल केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या आता खऱ्या अर्थाने लॉटरी लागत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ आता मिळत आहे। तर हा लाभ कसा घ्यायचा आहे, कुणी घ्यायचा आहे, या लाभासाठी कोणकोणत्या पात्रता आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत। आता बघा रेशनधारकांना तुम्हाला माहिती असेल की सरकार महिलांना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते त्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी काही महत्त्वाच्या पात्रता सरकारने लावलेल्या होत्या। यासोबत राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याच्या अगोदर सुद्धा काही पात्रता लावण्यात आलेल्या होत्या। म्हणजे सरकार काय करतं, कधी जरी पेन्शन सुरू केले तर त्यासाठी पात्रता लावत असतं, काही कागदपत्रांची मागणी करत असतं, काही नियम लावत असतं, अटी शर्ती सुद्धा लावत असतं। त्याच पद्धतीने आता रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी आणि या 10 वस्तू मिळवण्यासाठी सरकारने काही पात्रता लावलेल्या आहेत, काही कागदपत्रांची मागणी केलेली आहे। तर कोणकोणत्या कागदपत्रांची मागणी केलेल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत याचेच आता तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती देत आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता तुमची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा रेशनधारकांना सविस्तर पद्धतीने आपण या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती पाहत आहोत। यासोबत या ज्या 10 वस्तूंचा लाभ आहे तर या 10 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। परंतु रेशनधारकांना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी या 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। तर बघा रेशनधारकांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील रेशनधारकांसाठी खऱ्या अर्थाने पैसे पाठवण्याचा निर्णय झालेला आहे। म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांनी निधीला मंजुरी दिलेली आहे। पंतप्रधान मोदी साहेब यांनी निधीला मंजुरी दिल्यामुळे आता राज्यातील सर्व रेशनधारकांची लॉटरी लागत आहे। रेशनधारकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या रेशनधारकांना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही रेशनधारक
रेशनधारक असेल आणि जर रेशनधारकांनो तुम्हाला सुद्धा या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर हा लाभ कसा मिळवायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु रेशनधारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांची लॉटरी लागत आहे। परंतु रेशनधारकांना तुमची लॉटरी डायरेक्ट लागणार नाही, कारण तुम्हाला याच्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा द्यावी लागणार आहेत। आता ही कागदपत्रे कुठे द्यावी लागणार आहे त्याची माहिती देतो। बघा, विचार करायला गेलं तर रेशनधारकांना सरकार प्रत्येक वर्षी काही ना काही या ठिकाणी योजनांचा लाभ देत असतं। सरकार काही ना काही रेशनधारकांना दिलासा देणाऱ्या गोष्टी करत असतात। तर आता या 2026 सालामध्ये रेशनधारकांच्या 2 मोठ्या मागण्या आता पूर्ण होत आहे। रेशनधारकांची आता खऱ्या अर्थाने लॉटरी लागत आहे। यापुढे कोणत्याही रेशनधारकांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा रेशनधारकांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे, कोणकोणत्या नियमांमध्ये तुम्ही बसत असायला पाहिजे याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही कोणकोणती कामे करायची आहेत, कोणकोणत्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता देत आहे। त्यामुळे रेशनधारकांना हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। आता बघा रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। तिसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। चौथी पात्रता, बघा रेशनधारकांनो, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आता आपण विचार न करता, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची आता लॉटरी सुद्धा लागून जाईल। तर एकंदरीत रेशनधारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। तर याच बैठकीमधून या 9,000 रुपयाला मंजुरी आणि या 10 वस्तूंसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तशा प्रकारे निधीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती। निधीची तरतूद करून आता सर्व रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना या 10 वस्तू तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, तुम्हाला रेशन कार्डवरती पहिल्या 2 वस्तू अगोदरपासून मिळत आहे। पहिली वस्तू गहू आणि दुसरी वस्तू तांदूळ। आता तुम्हाला रेशन कार्डवरती साखर देण्याचा निर्णय झालेला आहे। रेशन कार्डवरती तुम्हाला मोफत खाण्याचे तेल देण्याचा निर्णय झालेला आहे। मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, अशा प्रकारच्या किराण्याच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे। यासोबत रेशनधारकांना जर तुम्हाला स्वतःचे घर नसेल तर तुम्हाला सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत सरासरी घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे। यासोबत रेशनधारकांना तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या पेन्शनचा लाभ आता मिळणार आहे। यानंतर रेशनधारकांना तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल तर त्या महिलाला महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेअंतर्गत 16,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे राज्यातील आणि देशातील सर्व रेशनधारकांसाठी आनंदाचे निर्णय घेत असतात। त्यातीलच आता 2 मोठे आणि आनंदाचे निर्णय होते। त्यातील पहिला निर्णय आपण 10 वस्तूंचा पाहिलेला आहे। आता आपण हे 9,000 रुपये कोणत्या रेशनधारकांना दिले जाणार आहे त्याविषयी माहिती देत आहे। तर बघा रेशनधारकांना संपूर्ण राज्यामध्ये भरपूर नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे, परंतु सर्व राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। तर या 9,000 रुपयांचा लाभ 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना या 9,000 रुपयांचा लाभ रेशन कार्डवरती देण्याचा निर्णय झालेला आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला मिळतील। तर बघा, यामध्ये तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। तुम्हाला केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुमच्या घरामधील एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये आता देत आहे।